पाहता येईल। लोटची पत्नी आणि मिठाचा खांब ही एक प्रसिद्ध बायबल संबंधी खूण आहे, जी लोटच्या पत्नीचे अवशेष मानल्या जाते। प्रिय मित्रांनो, या कथेची सुरुवात तेव्हापासून होते जेव्हा देवाला सदोम आणि गमोरा ही दोन पापी शहरे नष्ट करायची होती, आणि म्हणून ही शहरे नाश करण्यापूर्वी देवाने लोट आणि त्याचा परिवार यांना बाहेर काढण्यासाठी एक देवदूत पाठवला। कारण त्या काळामध्ये सदोम आणि गमोरा या शहरामध्ये लोट आणि त्याचा परिवार हेच नीतिमान लोक होते, आणि म्हणून त्यांना वाचवण्यासाठी देवाने एक देवदूत त्या ठिकाणी पाठवला। देवदूताने घाईघाईने लोट आणि त्याची पत्नी आणि त्याच्या दोन मुलींना त्यांच्या घरातून बाहेर काढले आणि त्यांना एका टेकडीवर पाठवले। त्याने त्यांना स्पष्टपणे सांगितले की डोंगराकडे धाव घ्या आणि त्यांच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये। तेव्हा लोट, त्याची पत्नी, त्याच्या दोन मुली हे डोंगराकडे वाटचाल करू लागले। ते डोंगराकडे धावू लागले। ते डोंगराच्या दिशेने जात असताना लोटच्या पत्नीने कुतूहलाने सदोम आणि गमोरा या शहराचा कसा नाश होत आहे ते पाहण्यासाठी ती मागे वळली। आणि प्रिय मित्रांनो, ज्या क्षणी ती मागे वळली त्याच क्षणी ती मिठाचा खांब बनली। आणि अशा प्रकारे हजारो वर्षापूर्वी लोटची पत्नी मिठाचा खांब बनलेली आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं। प्रिय मित्रांनो, विलोभनीय गोष्ट म्हणजे तिचा हा मिठाचा खांब आजही उभा आहे। लोटच्या पत्नीचा मिठाचा खांब ज्या ठिकाणी आहे ते अचूक स्थान विद्वान आणि इतिहासकारांमध्ये वादाचा विषय आहे, परंतु बायबल विशिष्ट भौगोलिक स्थान प्रदान करत नसले तरी त्या ठिकाणाविषयी अनेक दावे आणि सिद्धांत आहेत। आणि प्रिय मित्रांनो, एक लोकप्रिय सिद्धांत हा सूचित करतो की लोटच्या पत्नीचा जो मिठाचा स्तंभ आहे तो मृत समुद्राच्या परिसरामध्ये आहे। मृत समुद्राच्या परिसरामध्ये डोंगराच्या भागामध्ये सदोम आणि गमोरा या प्राचीन शहराच्या जवळ लोटच्या पत्नीचा मिठाचा खांब आज देखील अस्तित्वात आहे। आणि दरवर्षी हजारो लोक जेव्हा मृत समुद्राला भेट देतात आणि जेव्हा त्या भागामध्ये जातात तेव्हा ते लोक त्या लोटच्या पत्नीचा मिठाच्या खांबाचं दर्शन देखील त्या ठिकाणी करतात। आणि म्हणून यावरून एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला शिकायला मिळते की बायबलमध्ये ज्या ज्या घटना सांगण्यात आलेल्या आहे त्या सर्व घटना सत्य आहेत। लोटच्या पत्नीचा मिठाचा खांब झाला ही सत्य घटना आहे, आणि आजच्या या आधुनिक काळामध्ये देखील तो मिठाचा खांब त्या ठिकाणी अस्तित्वात आहे।